चला आता माझं पोट भरलंय तर मी झोपायला जातीये. आणि हो, चुकूनही आत्ताच सांगते हा, चुकूनही मला कोणी डिस्टर्ब करायचा विचारही करू नका. कारण माझी झोप पूर्ण झाली नाही तर मला डार्क सर्कल येतील आणि ते मला अजिबात आवडणार नाही. नित्या माणस आणि आत्याकडे बोट करून त्यांना धमकवतच केसांना झटका देऊन तिथून निघून गेली. पण मागे ही दोघं मात्र सदम्यात गेलेले. म्हणजे हे घर नक्की कोणाचं आहे हाच एक क्षण त्यांना प्रश्न पडला. कारण ही मुलगी त्यांच्याच घरात त्यांनाच धमकावून रिकामी झालेली. मानस, अरे पूर्ण जगात हीच मुलगी भेटलेली का तुला प्रेम करायला? रंगरूपावरून सोन्याहून पिवळी असली तरी हिची जीभ तलवारीपेक्षाही तेज आहे. बाई, मला तर वाटलेलं मी सुनेला धाकात ठेवेल, पण हिला बघता माझं भविष्यच मला अंधारात दिसत आहे. आत्या तर नित्याचा हेकेखोर स्वभाव बघता डोक्याला हात लावूनच बसल्या. ओ कम ऑन मॉम, तू माझ्या स्वीटीला कमजोर समजूनच चूक करत होतीस. अशीच आहे ती, एकदम डॅशिंग आणि रफ टफ. ती आजकालच्या मुलींसारखी रडत बसणारी नाही. म्हणूनच तर वेडा झालोय ना मी तिच्यात. बरं तिचं सोड, उद्या किती वाजता जायचं आहे? आणि डॅड त्यांचं काय? ते तर आउट ऑफ इंडिया गेले. माणस उद्या नित्याचा हात मागायला जायला खूपच एक्सायटेड झालेला. त्यांना राहू दे आता, मी त्यांच्याशी फोनवर बोलून घेते. आपण नाश्ता उरकून लगेच जाऊन येऊ. आत्या माणसला सांगून त्यांच्या रूमकडे गेल्या. तसा माणसही खुश होत त्याच्या बेडरूमकडे निघाला. पण वाटेत लागलेल्या नित्याच्या रूम बाहेर त्याची पावलं काहीशी अडखळली. ती इतक्या जवळ असताना तिच्यापासून लांब राहणं खरं तर त्याला अवघडच होतं. पण त्याला तिला प्रेमाने मिळवायचं होतं म्हणून तर शांत बसलेला ना तो. फक्त आजचा दिवस स्वीटी, उद्या मी तुझ्या घरी जाऊन तुझा हात मागितला तर जगातली कोणतीच ताकद तुला माझं होण्यापासून अडवू शकत नाही. उद्या त्या अग्नीय अग्निहोत्रीलाही माझ्या समोर वाकावंच लागेल. माणसने नित्याच्या रूमच्या डोअरवर हात फिरवत तो तिरकास हसतच तिथून निघून गेला. तशी नित्या घाबरूनच भीतीने हृदयावर हात ठेवत तिथेच दरवाजाला टेकून खाली बसली. तिने मगाशीच त्याला तिच्या रूमकडे येताना बघितलं होतं, म्हणूनच तिची फाटली होती ना. जर त्याने काही केलं असतं तर तिची मुलीची ताकद किती ते टिकणार होती. पण तो आता काही न बोलता गेलेला बघून तिच्या आत्ता कुठे जाऊन जीवात जीव आलेला. भले त्यांच्या समोर तिने स्वतःला निडर दाखवलेलं, पण आतून ते लेकरू किती तुटलंय याची कोणीच कल्पनाही करू शकत नव्हतं. भाई, पण आता शेवटी अडवूनही तिला रडू फुटलंच. तसं इकडे अग्नीयाने डोळे गच्च मिटत त्याच्या हाताची मूठ आवळली. पण आरवचे डोळे मात्र काटोकाट भरून आले. भाई, यार ती इतकी स्ट्रॉंग नाही आहे रे. भले जगासमोर कितीही वाघिणीसारखी दहाडली तरी तिचं मन खूप नाजूक आहे भाई. आजपर्यंत तू तिला इतकं फुलासारखं ठेवलंस, पण आज ते फूल ह्या वाईट जगात अगदी कोमेजून गेलं भाई. तिने ते सर्व कसं हँडल केलं असेल रे? आत्याची ती अवस्था, तिच्या डॅडचं ते राक्षसी रूप परत तिच्या मनावर किती मोठी जखम करून गेला असेल. नित्याला रडताना बघून आरवने रागात त्याची ब्लूटूथ काढून फेकली. तिच्या वेदना बघून अगदीच भडकून उठलेला तो. डोंट वरी आरव, मी माझ्या बहिणीला असं कोलमडू देणार नाही. ती माझी वागीण आहे आणि तिच्यासाठी तिचा भाई काहीही करेल. फक्त आजची रात्र बच्चा, कारण उद्या या माणसच्या साम्राज्याचा नाश करायला
तुझा भाई स्वतः येतोय. अग्नीने आरवला समजवत मनातच काहीतरी ठरवलं. पण आता त्याची ती रक्ताळलेली नजर खूपच भडकली होती. ती रात्र कशी बशी सरली तर होती. रात्री अग्नेयने सियाला फोन करून थोडक्यात सर्व सांगितलं होतं. कारण ती रात्रभर कुडत बसणार हे त्याला माहीत होतं. पण ह्यावेळी त्याची प्रिन्सेसही न डगमगता एका भक्कम खांबासारखी त्याच्या सोबत उभी राहिलेली बघून त्याला किती तो आधार वाटलेला. मॉम, झालंय का? निघायचं? इकडे मानसला कधी आपण नित्याचा हात मागून येतो असं झालेलं. म्हणजे स्वतःच्या बर्बादीसाठी तो किती ते एक्सायटेड होता. हो, आले बाळा. आत्याही तयार होऊन लगबगीत बाहेर आल्या. आणि तेव्हाच नित्याच्या रूमचा दरवाजा उघडून ती देखील झोपेतच डोळे चोळत येऊन सोफ्यावर बसली. मुन्नू, प्लीज येताना माझे काही कपडे घेऊन ये. तुला मला इथे आणायच्या आधी माझ्या कपड्यांची सोय नाही करता आली का? कालपासून ह्या एकाच कपड्यात पारुशासारखी फिरतीये मी. मला रात्री झोपताना किती इरिटेशन झालं माहितीये. आणि हो, माझा ब्रश आणि कॉस्मेटिकही घेऊन ये. काही विसरू नको बरं, नाहीतर तुलाच पाय आपटत परत जावं लागेल. नित्याने तर मानसवर डायरेक्ट ऑर्डरच झाडायला सुरू केल्या. ते बघून तिथे आत्याला मात्र चीडच आली. नित्या, अगं तू मानसशी असं नाही बोलू शकत, समजलं? तो काय तुझा नोकर नाही तुझ्या सगळ्या डिमांड पूर्ण करायला. आत्याच्या चिडीचा गुब्बारा झालेला बघून नित्याने आता अथक प्रयासाने तिचे डोळे पूर्ण उघडले. हे तुम्ही त्याला का नाही बोलत आहात? जर त्याने आधीच माझं काही सामान आणलं असतं तर आता मला काही बोलायची गरजही पडली नसती. नित्या तर आत्याचा एक शब्द देखील खाली पडू देत नव्हती. मॉम, शी इज राईट. मलाच तिच्या नीड्सकडे लक्ष द्यायला हवे होतं. डोंट वरी स्वीटी, मी तुला जे हवे ते सर्व घेऊन येईन. आपल्या मुलाला आत्तापासून बायकोच्या इशाऱ्यावर नाचताना बघून आत्याने तर मनोमन नित्यावर दात चावत ती पुढे निघाली. तसं मानस नित्याजवळ आला. स्वीटी, टेक केअर हा. मी आणि मॉम लवकर येऊ. मानसाने प्रेमाने नित्याच्या डोक्यावर थोपडलं. लवकर येण्यापेक्षा जिवंत येण्याचा प्रयत्न कर म्हणजे झालं. आणि हो, तुझ्या मॉमला माझ्या आजी समोर जरा कमी बोलायला सांग. कारण जर माझी आजी सुरू झाली तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्या नरकात गेल्या समजायच्या. नित्याच्या या खोचक बोलण्यावरही आता मानसला राग आला नाही. मुळात त्याला तिच्या कोणत्याच गोष्टीने फरक पडत नव्हता. तिच्यावर तो इतकं प्रेम करत होता की तिची प्रत्येक गोष्ट त्याला मंजूर होती. म्हणून तिचे टोमणेही फुलांसारखे हसत हसत घेत होता ना तो. आजी, तुम्ही तुमचं काम केलात का? रीटाने हॉलमध्ये बसलेल्या आजीच्या बिथरलेल्या चेहऱ्याकडे पाहत काळजीने विचारलं. हो रीटा, मी सुवर्णाला मंदिरात तर पाठवलं आहे, पण आता मला जमेल ना ग? आजीचं मनही आज काहीसं अस्वस्थ झालं होतं. हो आजी, तुम्हाला का जमणार नाही ना? विसरू नका, तुमच्या 2 छोट्या नातवांनी आणि ह्या आगाऊपंतीनेही तुमचेच गुण घेतले आहेत. सिया आजीला समजवतच होती की तोच 2 गाढ मानस आणि त्याच्या मॉमला आत घेऊन आले. पण अग्नीचं ते विशाल वैभव बघून त्या दोघांचेही डोळे पूर्णतः दिपून गेलेले. तू इथे कशाला आलीस? तेही या जोकराला घेऊन? घ्या. आपल्या आजीबाई तर लगेच सुरू झाल्या. पण आलेल्या पाहुण्यांना साधं बसायलाही विचारलं नाही बघून इथे आत्यालाही रागच आला. आजी, अहो अग्निहोत्री कुटुंबात पाहुण्यांना असं अपमानात्मक वागवायची पद्धत आहे का?
आत्याने सरळ शब्दातच आजींना सुनवत एक नजर सिया आणि रीटाकडे टाकली, पण त्या दोघीही निर्विकार चेहऱ्याने तिलाच बघत होत्या. पाहुणी, कोणी सांगितलं तू आमची पाहुणी आहेस म्हणून? सरळ निघायचं इथून. आजी तणतणतच पुढे आल्या. तसा आत्ता मात्र मानसाच्या कपाळावर आट्या पडल्या. आजी, आम्ही इथे स्वीटीचा हात मागायला आलोय. मानसाने स्वतःचा राग दाबत काहीच नम्रपणे आजीकडे पाहिलं. त्याला सध्या कुठल्याही तमाशाशिवाय त्यांच्या नात्याला अप्रुव्हल हवे होतं. स्वीट हातात द्यायला हे काय हलवाईचं दुकान आहे का? आजीने त्याच्या बोलण्याचा घेतलेला अर्थ बघून मानसने तर डोक्यावर हातच मारला. त्याला राहून राहून नित्याचं बोलणं आठवत होतं. या बाईच्या नादी लागण्यात सध्या तरी काहीच अर्थ नव्हता. आजी, अहो मला नित्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही परमिशन दिली तर ठीक, नाही दिली तरी हे लग्न तर होणारच आहे. राघवेंद्रने आता स्पष्ट सांगताच इथे आजीचं कपाळ आकसलं ना. अरे बाबा, जर तू सगळं ठरवलंच आहेस तर मग डायरेक्ट पत्रिका छापून आणायच्या ना. सिया, राणी जा, नित्याला बोलवून आण. तीच ह्यांच्या तोंडावर नकार देईल. आजीच्या बोलण्यावरून मानस सोबत तिची मॉमही शॉक झाले. म्हणजे नित्या कालपासून आली नाही याची त्यांना काही भनकही नव्हती. आत्या आता मुद्दाम त्यांना सांगायला जाणार की तोच मागून आलेल्या त्या बुटांच्या आवाजाने सर्वांचं लक्ष तिकडे गेलं. तसे आता मात्र सर्वांचे डोळे सताड मोठे झाले, कारण अग्नी त्याच्या लिफ्टमधून बाहेर पडला होता. पण त्याची ती पर्सनॅलिटी, तो ऑरा बघून इथे मानसही एक क्षण गार पडला. मानस कितीही स्मार्ट असला तरी त्याला अग्नेयच्या नकाची ही सर नव्हती. अग्नेय येताच त्या वातावरणाचाही बदललेला रूप मानसलाही जाणवला. एक वेगळंच दडपण पसरलेलं त्या हॉलमध्ये. अग्नेय येऊन सरळ मानसच्या समोर येत खिशात हात घालून उभा राहिला. त्याचा चेहरा शांत असला तरी नजर मात्र कमालीची तीक्ष्ण होती. ती मानसाच्या नजरेत अशी काय खोल चाललेली की मानसला त्याची ती नजर सहन न होऊन त्याने चेहराच फिरवला. मिस्टर मानस, तुम्ही इथे? भलेही अग्नेयची टोन अगदी नॉर्मल होती तरी त्याचा तो ऑरा बघून गार झालेल्या आत्याने घाबरून मानसचा हातच पकडला. अग्नी, अरे हा आपल्या नित्याशी लग्न करायचं बोलतोय. आजीने झटपटीत त्याला सांगून जाऊन सोफ्यावर बसून घेतलं, कारण ह्याच्या पुढचा डाव फक्त अग्नेय खेळणार होता. क्वाईट इंटरेस्टिंग. पण तुम्हाला असं का वाटलं मिस्टर मानस की मी माझ्या बहिणीचा हात तुम्हाला देईन? अग्नेयची नजर आणखीनच तीक्ष्ण झाली. ओ ओ ओ, पण तुम्हाला तरी असं का वाटलं मिस्टर अग्निहोत्री की मी इथे तुमची परमिशन घ्यायला आलोय म्हणून? मी फक्त तुम्हाला इन्फॉर्म करायला आलोय. मानस तिरकस हसतच फुल ॲटिट्यूड मध्ये म्हणाला, तर अग्नेयचेही ओठ तिरके रुंदावले. खूप छान गैरसमज पाळला आहात तुम्ही. असो, जर ह्याने तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही त्या भ्रमात खुश राहा. अग्नेयला त्याला इतकं लाईटली घेताना बघून मानसाला त्याची चीडच आली. मी गैरसमज पाळलाय असं वाटतंय ना तुम्हाला? पण सांगा, तुमची बहीण नित्या कुठे आहे? मानस आता फुल गुरमीत आलेला. पण हा बेडूक ज्याच्या समोर स्वतःला मोठं दाखवत होता, जर तो त्याच्या रूपात आला तर ह्याच्या शरीरातली गरमी वाढायची. आय नो की कालपासून ती तुमच्या बंगल्यावर आहे. आता अग्नेय अग्निहोत्री त्याच्या कुटुंबाची इतकी तर खबर ठेवणारच ना.
अग्नेय आत्ताही अगदी कूल ॲटिट्यूड मध्ये बसलेला. त्याला तर या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. स्टील तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. माणसला त्याच्या बोलण्याचं आश्चर्यच वाटलं. मला काय प्रॉब्लेम असणार? इनफॅक्ट तिच्या तिथे असण्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणजे झालं. अग्नेयच्या बोलण्यावर माणसाच्या कपाळावर आट्या पडल्या. मी तिच्यावर प्रेम करतो मिस्टर अग्निहोत्री. मग मला माझ्या प्रेमापासून काय प्रॉब्लेम असेल? अग्नेयच्या ओठांवरची ती डेव्हिल स्माईल का कुणास पण माणसला रुचली नाही. मग चांगलंच आहे. बट तुम्हाला हा प्रश्न नाही पडला का की अग्नेय अग्निहोत्रींची बहीण तुमच्या घरी आहे, तरी मी इतका शांत कसा? अग्नेयच्या या प्रश्नावर माणसाचा चेहरा पांढरा फडक पडला. कारण खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी होती. पण त्याचा चेहरा बघून अग्नेयने किंचित तिरकी मान करत तो फक्त गालात हसला. ते काय आहे ना मिस्टर माणस, आता मीही विचार करतोय की माझ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन तुमच्या बंगल्यावरच शिफ्ट व्हावं. आता माझे डॅड, आत्या आणि नित्याही तर तिकडेच आहे. मग फॅमिली अशी सेपरेट राहिलेली चांगली नाही वाटत ना. व्हॉट यू से? अग्नेयला सगळं माहीत आहे बघून माणसाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो 2 पावलं मागे धडपडला. तुम्हाला कसं? 2 सेकंदासाठी अगदी हँग झालेला तो. मला कसं समजलं हे महत्वाचं नाही, पण आता 30 सेकंदात तुम्हाला एक गुड न्यूज समजेल. मग तर तुमचा पायही इकडे टिकणार नाही. सो कॅन वी स्टार्ट दी काउंटडाऊन? 3, 2, 1, बुम. अग्नेयने हाताची 5 बोटं पसरवत तो पुन्हा खिशात घात घालून मागे झाला. आणि नेमकं त्याच टाइमला माणसाचा फोन आला. व्हॉट? त्याने तो फोन उचलायला पुढच्या सेकंदालाच माणसाचे डोळे मोठे होऊन तो उलट्या पावलांनी पळतच बाहेर पडला. या गोंधळात त्याला तर त्याच्या मॉमलाही सोबत न्यायचं लक्षात राहिलं नाही. बिचारा माणस. त्याला वाटलेलं त्याच्या हातात हुकुमाचा एक्का आहे म्हटल्यावर तो काहीही करेल. पण तो हे कसं विसरला जी शतरंज तो खेळत आहे ती इन्व्हेंटच आपल्या अग्नीने केली आहे. त्यामुळे पुढचा गेम आता ह्याच्याहून किती थरारक होतो हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. अग्नीने आता कोणता पत्ता टाकलाय हे पाहण्यासाठी आपण पुढच्या भागात भेटूच. पण आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून तुमच्या फ्रेंड्स सोबतही शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.